निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली. निरोगी राहायचं असेल तर हे करा. क्रमांक 1. जेवणाआधी गरम पाणी प्या. पचन सुधारेल आणि पोट डिटॉक्स होईल. क्रमांक 2. रात्री 11 वाजण्यापूर्वी झोपा. मेंदू शांत राहील आणि हार्मोन्स संतुलित राहतील. क्रमांक 3. दररोज 30 मिनिटे चालण्याची सवय लावा. हृदय, मेंदू आणि हाडे मजबूत राहतील. क्रमांक 4. दररोज 15 मिनिटे उन्हात बसा. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. क्रमांक 5. जेवताना नेहमी हळूहळू चावून चावून खा. पचनशक्ती सुधारेल. उभे राहून पाणी पिताय, सावधान. क्रमांक 1. किडनीवर ताण. पाणी वेगाने फिल्टर न होता खाली जाते, ज्यामुळे किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. क्रमांक 2. सांधेदुखी. शरीरातील द्रव्य पदार्थांचे संतुलन बिघडते, ज्यामुळे भविष्यात गुडघे आणि सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. क्रमांक 3. अपचन. पाणी थेट वेगाने पोटाच्या खालच्या भागात आढळते, ज्यामुळे पचनक्रिया मंदावते. क्रमांक 4. तहान न भागणे. उभे राहून पाणी प्यायल्याने मेंदूला तृप्तीचा सिग्नल मिळत नाही, त्यामुळे पुन्हा पुन्हा तहान लागते. क्रमांक 5. ॲसिडिटी. अन्ननलिकेवर दाब पडल्याने पित्ताचा त्रास वाढण्याची शक्यता असते. क्रमांक 6. पाणी बसून पिल्याने ते व्यवस्थित गाळले जाते. उभे राहून प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्याचा अडथळा येतो. ज्वारीची भाकरी खाण्याचे फायदे. क्रमांक 1. शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. क्रमांक 2. वजन कमी करण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. क्रमांक 3. जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही. क्रमांक 4. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. क्रमांक 5. हृदयविकाराचा धोका कमी करण्यास उपयुक्त ठरते. क्रमांक 6. मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत असल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. क्रमांक 7. हिवाळ्यात ज्वारीचे सेवन विशेषतः फायदेशीर असते. क्रमांक 8. ज्वारीमध्ये अनेक आवश्यक पोषक तत्वे असल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते. क्रमांक 9. गव्हाची ॲलर्जी असलेल्या व्यक्तींसाठी ज्वारी हा उत्तम पर्याय आहे. क्रमांक 10. भरपूर फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते. क्रमांक 11. मधुमेह, डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
क्रमांक 12. ग्लुटेन फ्री असल्यामुळे ग्लुटेन टाळणाऱ्यांसाठी योग्य धान्य आहे. टरबूजाच्या बियांचे फायदे. क्रमांक 1. उच्च प्रथिने. टरबूजाच्या बिया हे प्रथिनाचे चांगले स्रोत आहेत, जे शरीराच्या उंचीच्या निर्मिती आणि दुरुस्तीसाठी आवश्यक आहे. क्रमांक 2. खनिजे. टरबूजाच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, लोह, जस्त आणि पोटॅशियम यासारख्या खनिजे भरपूर प्रमाणात असतात, जे अनेक महत्त्वाच्या शारीरिक कार्यासाठी आवश्यक असतात. क्रमांक 3. जीवनसत्त्वे. त्यामध्ये बी जीवनसत्त्वे आणि व्हिटॅमिन ई यासारखे अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. व्हिटॅमिन सीचे फायदे. क्रमांक 1. ऊर्जेची पातळी वाढवणे. व्हिटॅमिन सी शरीराला ऊर्जा मिळवण्यास मदत करते, ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा कमी होतो. क्रमांक 2. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे. व्हिटॅमिन सी हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट आहे, जे शरीराला संक्रमण आणि रोगांशी लढण्यास मदत करते. क्रमांक 3. त्वचा, हाडे आणि दातांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन सी कोलेजन तयार करण्यास मदत करते, जे त्वचा, हाडे आणि दातांसाठी आवश्यक आहे. क्रमांक 4. लोहपोषणास मदत करणे. व्हिटॅमिन सी लाल रक्तपेशीच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या लोहाचे पोषण करण्यास मदत करते. त्वचेसाठी लिंबाचे फायदे. क्रमांक 1. लिंबाच्या सालामध्ये असलेले आम्लयुक्त गुणधर्म त्वचेचे छिद्र साफ करण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचा सहज श्वास घेऊ शकते. क्रमांक 2. त्वचा उजळवते. लिंबामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेला सुधारण्यास आणि चमकण्यास मदत करते. क्रमांक 3. डाग कमी करणे. लिंबाच्या सालामध्ये असलेले आम्लयुक्त गुणधर्म त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत करतात. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.